नमस्कार मित्रांनो, कशा सगळे बरे आहेत ना? तुमचं मी स्वागत करतो. माझं नाव आहे नितेश सावंत. तर माझ्या चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो मनापासून. तर आज आपण करत आहोत 24 आवर्स होम चॅलेंज. तर खूप मजा येणार ह्या चॅलेंजमध्ये. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज अँड लाईक अँड सबस्क्राईब प्लीज कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला प्लीज विसरू नका. तर आपण आता व्हिडिओला पण लगेच स्टार्ट करूया. आणि आता वाजलेत 7 वाजले. तर आपल्याला संध्याकाळपर्यंत 7 येईपर्यंत थांबायचं आहे. मी किती कंट्रोल करू शकतो 24 हवर्स होममध्ये, म्हणजे किती घरामध्ये राहू शकतो हे आता मला एवढं माहिती नाही, कारण मी जास्त घरात राहत नाही. तर बघूया, ट्राय करू. त्यासाठी व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. तर आता आपला टाईम स्टार्ट झालेला आहे. तर तर मला काही खायचं पण काही नाही आहे. 24 आवर्स होम म्हणजे मी आता जागेवर बसलो आहे, त्याच जागेवर मला तर बसून राहायचं आहे. मी घरामध्ये फिरू शकतो फक्त, मी बाहेर जाऊ नाही शकत. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा अँड लाईक अँड सबस्क्राईब प्लीज. तर गाईज, मी तुम्हाला सांगत होतो एक गोष्ट. कोकणकर आदित्य दळवी आहे ना, तो खूप भारी आहे, तो कॉमेडी आहे. त्याची व्हिडिओ नक्कीच बघा. आणि देवगडच्या राजा तर तुम्हाला माहितीच असेल की तो किती मोठा असं यूट्यूबर आहे. ते दोघंच वाटतं, कारण एक वेदांत पवार म्हणजे त्या भावाचं नाव मला एवढं माहिती नाही, पण मी विचारण्याचा प्रयत्न करेन त्याला की भावाचं नाव काय तुझ्या. तर दोघं पण भारी यूट्यूब चॅनल चालवतात आणि असं हे करत नाहीत की असं भेदभाव नाही करत की आज चल यूट्यूबर आहे याच्याशी बोललं नाही पाहिजे, असं काही नाही आहे. तर इथे किती एवढे यूट्यूबर आहेत भांडूपमध्ये की जे चांगले आहेत आणि प्रेमळसुद्धा आहेत. तर प्लीज त्यांना पण लाईक अँड सबस्क्राईब करा. तर कोकणकर आदित्य दळवी, कोकणकर आदित्य सॉरी कोकणकर ब्लॉगर आदित्य दळवी, त्याला ही व्हिडिओ बघितल्यावर तो चिडणार तर आहेच. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. कारण त्याची मी एकदा मजा घेतली होती. तर तुम्ही पण ती मिनी बॉक बघितला असेल मॉर्निंगचा, त्याच्यामुळे त्याची मी सर म्हणून बोललेलं त्याला. देख तो कैसे सर मारा. त्याला बोलल्या की मित्र आहे, मित्र आहेस असं बोल ना. हा, मित्र आहे असं बोलत होता. मजा आली आम्हाला. तर तो पण छान बनवतो यूट्यूब मधून व्हिडिओ, खूप अपलोड छान करतो. त्याची पर्सनॅलिटी पण छान आहे. तो आता व्हिडिओ टाकत नाही जास्त, कारण त्याला आता एवढं वेळ नाही भेटत. तर आता त्याला मी एकदा मला भेटवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याला मी विचारेन आज कॉल करून. तर बघूया, आपण आत्ताच कॉल करूया का त्याला. चल. तर गाईज, मी त्याला व्हिडिओ कॉल केला होता, ते तुम्ही ऐकू शकता. तो टाकणार आहे लवकरात लवकर व्हिडिओ. तर खूप मजा येणार आहे. तर आत्ता वाजले 8 वाजायला आलेत. तर बिना जेवणापासून राहू नाही शकत. तर ट्राय करायचं आपल्याला, मी किती कंट्रोल करू शकतो हे मला पण बघायचं होतं. माझ्यावर किती विश्वास आहे, मी करू शकतो का नाही. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर आता आपल्याला मजा येणार आहे. आणि गाईज, तुम्हाला हॅप्पी न्यू इयर. तर आता नवीन वर्ष चालू झालं आहे, तर तुम्हाला नवीन वर्षाचं खूप खूप शुभेच्छा. तर तुमच्या फॅमिलीला पण हॅप्पी न्यू इयर. तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला पण हॅप्पी न्यू इयर. म्हणजे तुम्ही माझी सगळी फॅमिलीच आहात, तर सगळ्यांना न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर.
तर गाईज आता वाजले 10:30. तर आपल्याला अजून खूप वेळ आहे. तर गाईज आता वाजले 12:30. तर जशी जशी हे टाईम वाढतोय तशी तशी भूक पण वाढायला लागलेली आहे. पण कंट्रोल करायचं आहे. कंट्रोल नितेश तू करू शकतोस. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तर गाईस तुम्ही पाहू शकता मला गरम किती झालंय घरामध्ये. मेन गोष्ट किती आपण जास्त बसू शकत नाही आणि कोण घरी जास्त कोण थांबत नाही, कारण गरमी खूप येते. काय काय लोकांकडे ए सी आहे, फॅन असतील, कूलर असतील, तरी पण माणसांना हे म्हणजे बाहेर त्यांना जावंच लागतं त्यांना, कारण घरामध्ये जेवढ्या वाफा येतात ना तेवढा आपल्याला त्रास होतो नंतर. तर प्लीज ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज ही कोणी ट्राय करू नका, म्हणजे बाहेर फिरा वगैरे जाऊन एन्जॉय करा. तर गाईज आता वाजलेत 1. पाहू शकता काही फॅन लावलाय असून पण गरम होत आहे. तर आता काही थंडी आहे तरी पण किती गरम होत आहे बघा, विचार करा तुम्ही. तर मी शिर्डीला गेलो होतो, ही तेव्हा किती थंडी, 25, 24, 20 या सेल्सिअसला थंडी होती. आणि मी आता भांडूपला आलो तेव्हा थंडी 30 सेल्सिअस, 30 सेल्सिअसच्या नंतर 25 सेल्सिअस, 27 असे सेल्सिअस असते रात्रीची. आणि दुपारचं गरम होतं. तर गाई बसून बसून पूर्ण हालत खराब झाली आहे. पूर्ण शरीर दुखायला लागलेलं आहे आणि हात वगैरे दुखायला लागले. गाईज हात बघू शकता पूर्ण लाल झाले, कारण मी एवढा कधी बसलो नाही आहे घरात. म्हणजे मी राऊंड वगैरे मारतो, पण घरामध्ये बसायला जी मज्जा येते ना ती कुठेच मजा येत नाही. घर आपलं देवाचं घर समान असतं. तर गाईज आत्ता वाजले 4 आणि अजून आपल्याला तर आता वाजले 5:30. तर गाईज आता वाजले 6. तर हळूहळू भीती वाढायला लागली आहे.
गाई डोकं वगैरे गळायला लागलं न खाल्ल्यामुळे. तर लवकरात लवकर टायमिंग हा संपून दे. आणि तर काही 7 वाजलेले आहेत आणि मी आता उठू शकतो. आणि प्लीज हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर काहीच हालत खूप बेकार माझी झालेली आहे, हालत खराब झालेली आहे. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ कोणती पाहिजे पुढे 24 अवरची ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओसाठी बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.